नमस्कार मित्रांनो, मी सागर भोईर आणि आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही जाणार आहे त्र्यंबकेश्वर। तर आपण मित्राची R15 आणलेली आहे आणि मित्र आणि मी दोघेजण जाणार आहेत। तर चला, वाड्यात आल्यावर आपण वडापाव घेऊया। रस्त्यात भूक लागेल त्याच्यामुळे वडापाव घेऊया आपण। तर बघू शकता वडापाव घेतले आम्ही पिशवीत आणि हा आपला बस स्टँड आहे वाड्याचा। मित्रांनो, आपण जाणार आहेत परेली मार्गे, परेली सूर्यमाल मार्गे जाणार आहेत। तर बघू शकता इकडे जंगल बरेच आहे। मित्रांनो, इथून आता आपण थोडं फास्ट जाऊ, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आपण आता आलो आहे परेलीच्या या पुलावर। तर बघू शकता मस्त वाटते पूल, बरंच खाली पाणी आहे आणि बघू शकता इकडे डोंगर सुद्धा आहे, मस्त घरे आहेत, हा डोंगर छोटासा आणि ही बाईक, हा मित्र माझा। आता आम्ही चाललोय। परेलीच्या पुढे आल्यावर आम्हाला एक गेट दिसला। या पुढे जास्त घनदाट जंगल लागलेले आहे। तर तुम्हाला प्राणी सुद्धा दिसू शकतात आणि प्राण्यावर कोणी हल्ला करताना दिसला तर त्याची माहिती कळवा असं याच्यावर लिहिलेले आहे। पाण्याची बॉटल, हेल्मेट, ही गाडी आपली इथं। तर आपण खाऊया, हे बघा वडापाव घेतलाय, आता आपण खाऊ, यो खायला लागलाय। पुढे आल्यावर अजून जंगल लागते, पण जंगलात आम्हाला दिसलं पाळीव प्राणी म्हणजे गाय आणि बैल दिसले, आम्हाला बरेच दिसले, त्याच्यामुळे आम्ही थांबलो थोडा उशीर आणि मग निघालो त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पुढे। तर चला, मित्र बाईकची हवा चेक करत होता मागच्या टायराची। आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय। मित्रांनो, त्र्यंबकेश्वरला रोजच गर्दीच असते, कधी पण या तुम्ही, बघू शकता गर्दी इथे। आणि हा उजव्या साईडने आहे आपला प्रवेशद्वार, श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार, बघू शकता। जास्त गर्दी असल्यामुळे आतमध्ये एंट्री देत नाही बघा। उत्तर महाद्वार जवळ तर इथे गर्दी फुल असल्यामुळे आपल्याला एंट्री देत नाही आतमध्ये, बघू शकता इथे गर्दी जास्त आहे त्याच्यामुळे एंट्री देत नाही आपल्याला। पुढे जाणे मुश्किल आहे, आता जाऊ नाही शकत पुढे, बघा गर्दी सुद्धा बाहेर सुद्धा। इथून सुद्धा दर्शन घेऊ शकता, बघू शकता इथं पुढे LED लावलेले आहे, कॅमेऱ्यातून आपण लाईव्ह दर्शन घेऊ शकतो, हे बघा। तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया, बाहेरून दर्शन घेतले आम्ही आणि निघालो पुढे। मित्रांनो, पुढे आलो आपण, पुढे आल्यावर डाव्या साईडनी बघू शकता, पुढे डाव्या साईडनी बघा, हे आहे कुशावर्त कुंड, बघू शकता किती स्वच्छ सुंदर आहे। इथे आंघोळ केल्यावर सांगतात पाप सगळे धुतले जातात। या कुंडामध्ये आंघोळ करायची असते, पण हा दोर दिसतो तुम्हाला साईडला, हा दोर बांधला त्याच्या साईडनी फक्त याच बाजूने, मागच्याच बाजूने आंघोळ करायची असते, पुढे मध्ये जायचं नाही। ही आहे ब्रह्मगिरी, बघू शकता किती सुंदर दिसते, ढग आलेत खाली उतरलेत, त्याला लागलेत ब्रह्मगिरी। तर चला जाऊया आता, वडापाव खाऊया आपण आणि घरी जाऊया।